गुड मॉर्निंग पब्लिक. तर आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. तर आविष्काने सजेशन दिलं होतं की कॅमेरा थोडा लांब पकडत जा, म्हणून थोडासा चेंज दिसेल कालपेक्षा आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस मी 6:30 वाजता सुरू केला होता सकाळी, कारण मला 7 वाजता लॉग इन होतं. मग लॉग इन केलं 7 वाजता. सकाळी उठल्यावर ब्लॉगिंग नाही स्टार्ट केली, कारण बाकीचे तिघही झोपलेले होते, म्हटलं त्यांची झोप नको डिस्टर्ब व्हायला त्यामुळं. आणि मग त्यानंतर मी 7ला लॉग इन केलं, आवरलं आणि आता जस्ट एक 15-20 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे फॉर ब्रेकफास्ट. मग आता ब्रेकफास्ट करून येऊयात, मग रूमवर गेलो बघूयात बाकी दिवसाचं काय चाललं. हॅलो गाईज, बघा बारे देण्याच्या वयात तिथे पाठ मोडण्याची वेळ आली त्या पृथ्वीराजवर. बघा, आणि वय काय, फक्त 22. उद्या जिमला जाणार, आज जिमला जाणार, शक्यच नाही. 2026 येणार, मग मी 15 दिवस जिमला जाणार. जिमवाल्याची पहिल्या दिवशी सोनं चांदी होणार. कसलं काय हे, क्रिकेट खेळायला जाणार, पाय घासून होणार, काय खरं. गाईज याचं झालं, क्रिकेट खेळणार, 10 दिवस गोळ्या घेणार. याचं झालं आता रोजीरोटीचा टाइम आणि हे निघालेत. इकडं आमचे शेट आवरत आहे आणि आयुष भाऊ कुठे गेलेत माहित नाही, येतील ते पण लवकरच. बुधवार पेठ येऊ उद्याच्या ब्लॉग मध्ये येईल करून पब्लिश नक्की. आयुष भाऊ गुड मॉर्निंग पब्लिकला. गुड मॉर्निंग तर म्हणा. हो, जय श्रीराम. तर एक आता अराउंड 10 वाजलेत आणि बाकीचे ते आपले सगळे पंटच गेलेत ज्याच्या त्याच्या कंपनीमध्ये, ज्याच्या त्याच्या वर्क स्टेशनवर. आणि आता मलाही काम आहे. तर हे जस्ट स्पेशल मेन्शन झालंय असं की मी एक 8:30-8:45च्या अराउंड तो व्लॉग टाकला होता कालचा की, आणि त्यानंतर त्याच्यानंतरचे जे 15 मिनिट होते, 20 मिनिट होते, आय एम लिटरली शिवरिंग. म्हणजे मला इतके थॉट्स येत होते ना, भाई मी बरोबर केलंय, चुकीचं केलंय, डिलीट करतो, जाऊ दे, लोक काय म्हणतील काय नाही. आणि म्हणजे इव्हन आता हा पृथ्वीराज आणि आयुष माझ्या अराउंड व्लॉग्स बघत होते. आविष्कार त्याच्या कंपनीत गेलेला आणि तिथून तो मेसेज टाकतोय की भाई बिग बॉस 2026ची तयारी चालू झाली आहे, असं झालंय तसं झालंय. दॅन मग मी काही कमेंट्स बघितल्या जे माझ्या फ्रेंड्सने केलेल्या आणि कोणी इंस्टाग्राम स्टोरीजवर वगैरे रिप्लाय पण दिलेला. ते वाचून थोडं बरं वाटलं की नाही, चला ठीक आहे, केलंय ते केलंय, जसं आहे. पण काय आता आपले पोरं आपली माणसं तरी सपोर्ट करताय. तर मग ज्यांनी ज्या कॉमेंट्स केल्यात, जे जे मला रिप्लाय पाठवलेत, मला माहिती आहे तो एवढा परफेक्ट व्लॉग नव्हता. त्याच्यात आवाज इकडे तिकडे होतोय ना, एडिटिंग परफेक्ट आहे, बट स्टील बघितलाय, जसं आहे तसं एक्सेप्ट केलंय. सो थँक्यू सो मच. आता पण कामाकडे वळूया, ते पण इम्पॉर्टंट आहे. सो आता अराउंड झाले 3 आणि आय एम डन विथ माय शिफ्ट ॲज वेल ॲज माय लंच ॲज वेल. आणि पृथ्वीराज पण आज हाफ डे घेऊन घरी आलाय, कारण त्याचा अचानक बॅक पेन व्हायला लागलाय जरा जास्त. तर मग त्याने पण हाफ डे घेतलाय आणि आता रेस्ट करतोय. तर आत्ता तसा बाकीचा काही प्लॅन नाही, बाकी काय नाही. जर काही क्विक प्लॅन बनतोय तर मग बघूयात. क्विक प्लॅनच्या नावावर मी फक्त 2 तास झोप काढली आहे आणि त्या झोपेनंतर ना मी आणि पृथ्वीराज चहा घ्यायला आणि 2 कप चहा आणि 2 बिस्किट मागवले 6:30 वाजता. आणि अराउंड मी 8ला 8:30ला जेवायला जातो. एवढी अनहेल्दी लाईफस्टाईल मी फॉलो करतोय आणि मला सोबत येतोय हा घेऊन आम्ही आता रूमवर चाललो आहे. आणि आता आज डिनरसाठी रूमवरच खिचडी भात बनवायचा मी ठरवलं आहे. तर त्यासाठी लागणारे सगळं साहित्य आता घेऊन जावं लागेल. तसंच उद्या आविष्कारला एकादश आहे, तर त्यामुळं साबुदाणा, शेंगदाणे हे पण न्यायचं आहे. बघू. पाणी कमी पडले पण मोकळा झालाय गाईज. दरवेळी जो चिकट होतो ना आमच्याकडून गाईज, तो खूप मोकळा झालाय गाईज. गाईज आम्ही बनवला खिचडी भात, बट तो आता थोडा शिजला नाही शिजला असेल, त्याच्यावरती थोडा डाऊट आहे. कमी वाढल्यामुळे शिजला नाही. आणि मग मी बोलत होतो त्यावेळेस काय झालं त्याला, तुला पण मी नाही तुला पण मी म्हटलं होतं की एक शिट्टी होऊ दे, आणि याला पण म्हटलं होतं की तो कम्प्लीटली पाणी नसल्यावर शिट्ट्यावर शिट्ट्या दिल्या तरी काय. आरुष बोला
तो तसाच फेमस झाला होता शिवाजी. पण तो नाही Instagram वर झाला होता, YouTube वर नाही. नाही भाई तो इंस्टाग्रामवर फेमस नाही झाला, तो युट्यूबवर फेमस झाला. मी त्याला कधीच बघतो जेव्हा तो फेमस नव्हता. मी तर आता त्याला बघायला लागलो होतो रे याच्यावरती. तुला माहिती आहे ना, मी कधी सेकंड इयर पासून बघतोय तेव्हा. ओके. तू किती शिवाय देतो आमच्या रिअल पर्सनॅलिटी आणि मला किती त्रास देतो. ओ भाई अजून तू किती नालायक आहेस. माझा भात आवडला असेल तर तुम्ही माझा भात? comment मध्ये सांगा. बघा गाई मराठी मला पण. तुझ्यापासून तुला म्हणत नाही. गाईज पृथ्वीच्या आजीला शाउट आउट होतं कारण त्यांनी याचे तू बेसनाचं वाचवलंय मला. हा बेसन आहे. बेसनाचं लाडू. कारण त्यांनी डिंकाचे, कुळताचे आणि बेसनाचे लाडू पाठवले. बेसन आहे, सांग बघ. गाईज आणि वी आर फायटिंग ऑन दॅट की लाडू कोणता कशाचा. व्हॉट इज दिस बिहेवियर अविष्कार? 4 बदाम 4 काजू दिलो. व्हॉट इज दिस बिहेवियर? मी 2 रुपये. मी 2 शिव्या देऊ शकतो बाबा, या पलीकडे काहीच ते एक्सपेक्ट करू शकतो. लाडू रिटर्न घे. मला नाही वी आर डन विथ आवर डिनर आणि ऑलमोस्ट झालंय सगळं. जस्ट आता काही भांडी धुवायची आणि त्यानंतर झोपायचंच आहे कारण उद्या मला पुन्हा मॉर्निंग शिफ्ट आहे आणि त्यामुळे लवकर उठावं लागेल. त्याचा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.